बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल की नाही? आज आपण मस्त झणझणीत, चमचमीत असं गावरान पद्धतीचं काळं मटण सुकं बनवलेलं आहे. मस्त चटकदार अशी ही रेसिपी आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी इथे मी कुकरमध्ये तेल घातलेलं आहे. यामध्ये काही खडे गरम मसाले घालायचे आहेत. गरम मसाले अर्धा सेकंड परतल्यानंतर यामध्ये स्वच्छ धुवून मटण घातलेलं आहे. त्यासोबतच एक मोठा चमचा आले लसणाची पेस्ट घालायची आहे, हळद घालायची आणि सर्व छान 1-2 मिनिटे परतून घ्यायचं आहे. मटण परतल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे, कारण नंतर आपल्याला मसाल्यामध्येही मीठ घालायचं आहे आणि 1 ते 1.5 कप पाणी घालायचं. पुन्हा सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपण कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर आपण 4 ते 5 शिट्टे घेऊन मटण शिजवायचं आहे. एकीकडे आपण वाटणाची तयारी करून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी तव्यामध्ये 1 पळी तेल घातलं आहे. त्यामध्ये एक मोठा कांदा उभा चिरून घातला आहे. कांदा गुलाबीसर परतला की आपण यामध्ये किसलेलं सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे किंवा तुकडे करूनही घालू शकता. आता हे सुकं खोबरंही आपल्याला सोनेरी रंगाचं होईपर्यंत परतून घ्यायचं. मग हे परतलेलं साहित्य आपण थोडं थंड करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालायची. आवश्यक असेल तर थोडं पाणी घालून वाटण तयार करायचं आहे. एकीकडे आपलं मटणही छान शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपण मटण मसाला बनवण्याची तयारी सुरू करू. त्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये तेल घातलं आहे. यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आहे. आपण आपलं मटण जसं असेल त्या आवश्यकतेनुसार साहित्य घ्यायचं आहे. कांदा गुलाबीसर परतल्यानंतर मी यामध्ये एक बारीक चिरून टोमॅटो घातला आहे. टोमॅटो थोडा मऊ झाल्याच्या नंतर मी माऊली मसाले यांचा हा काळा मसाला घातलेला आहे. खूप छान मस्त झणझणीत असा हा मसाला आहे. त्यासोबतच मी इथे माऊली मसाले यांचा गरम मसालाही घालून घेतलेला आहे आणि सोबत आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ आधी आपण मटणामध्येही घातलेलं आहे, त्यामुळे यामध्ये घालताना थोडं बेताने घाला. सर्व छान एकजीव केल्याच्या नंतर यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालायचं आहे आणि वाटण साईडने तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे. वाटणाला साईडने तेल सुटलं की यामध्ये शिजवलेलं मटण घालायचं आहे आणि सोबत मटणाचं जे पाणी आहे तेही घालून घ्यायचं आहे. आणि कुकरमध्ये मटण उकडूनही आपलं मटण जर थोडं कच्चं राहिलं असेल तर आपण ते पातेल्यामध्ये थोडं पाणी अजून ॲड करून शिजवू शकतो. सर्व छान एकजीव झाल्यावर आपण पातेल्यावर झाकण ठेवून मीडियम आचेवर 10 मिनिटे मटण चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर आता बघा वरून तेलही छान सुटलेलं आहे. आता मी यामध्ये 1 चमचा घी घालून घेते. याने आपलं मटण अजूनच छान होतं चवीला आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. मस्त चमचमीत झणझणीत असं आपलं काळ्या मसाल्यातलं मटण तयार झालेलं आहे. चवीला तर अगदी भन्नाट झालेलं. तुम्ही रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब